हाय नमस्कार. जस्ट रिवाइज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आपण बऱ्याच यूट्यूब चॅनल्सची इन्फॉर्मेशन घेणार आहोत जे आपल्याला युजफुल आहेत. या राहिलेल्या दिवसांमध्ये म्हणजे साधारण 18 दिवस राहिलेत आपल्या एक्झामला. म्हणजे मी एईची 24 तारीख पकडते, ते 23-24 एईची एक्झाम डेट आपण पकडूया. सो त्यासाठी आपल्याकडं 1-2 दिवस जर सोडून दिले तर आपल्याकडं फक्त 15 दिवस राहिलेत. आणि या 15 दिवसामध्ये सुद्धा अजून बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की अभ्यास काय करायचा, आणि किंवा काहीजण जॉब पण करत असतात. सो कमी वेळात काय अभ्यास करायचा आणि आमची थोडीफार रिव्हिजन कशी होऊ शकेल असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. सो त्यासाठी मला हे जे यूट्यूब चॅनल्सबद्दल इन्फॉर्मेशन सांगणं हे खूप महत्त्वाचं वाटलं. सो आता पहिली गोष्ट तर मी कुठल्याही यूट्यूब चॅनलची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे किंवा हे चांगलं आहे आणि हे चॅनल चांगलं नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण सगळे टीचर्स बेस्ट असतात आणि ते त्यांच्या स्टुडंट्सच्या सिलेक्शनसाठी भरपूर एफर्ट्स घेत आहेत. सो ऑल टीचर्सना एकतर थँक्यू, आणि सगळेच बेस्ट आहेत. पण आपण एका वेळी 10 यूट्यूब चॅनल्स तर रेफर करू शकत नाही. एकाच वेळेस 10 टीचर रेफर करू शकत नाही. सो त्यासाठी मी एक छोटीशी लिस्ट बनवली ज्याचा उपयोग करून तुम्ही 15 दिवसातही मॅक्झिमम स्टडी करू शकता, किंवा तुम्हाला वेळ कमी असेल तरीसुद्धा या यूट्यूब चॅनल्सचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तर हे यूट्यूब चॅनल्स जे आहेत ते मी स्वतः रेफर केलेले आहेत. आणि आपल्या चॅनलचा मोटोच आहे, किंवा मी जे शेअर करते ते माझ्या एक्सपिरियन्स आणि नॉलेज बेस्ड असतं. त्यामुळे मी कुठल्याही चॅनलची ॲडव्हर्टाईजमेंट अजिबात करत नाही आहे. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. आणि त्याच्या अगोदर आपल्या थंबनेलमध्ये दिसतं आहे की सिटिंग अरेंजमेंट अँड पझल, हाऊ टू इम्प्रूव्ह सिटिंग अरेंजमेंट अँड पझल. तर यासाठी एक बेस्ट चॅनल सांगणार आहे मी. कारण बऱ्याच जणांना सेटिंग अरेंजमेंट अँड पझलची अजूनही भीती असते. बरेच जण तो क्वेश्चन स्किप करण्याचाही विचार करत असतील. पण मी तुम्हाला असं यूट्यूब चॅनल सांगेन की ज्यामुळे मी 10 दिवस तर जास्त म्हणेन, पण 4 ते 5 दिवसात तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकताय. पण प्रॅक्टिस करायला हवी. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. तर हे काही यूट्यूब चॅनल्स मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर फर्स्ट आहे अमेझिंग इंजिनियर्स. तर हे चॅनल तर बऱ्याच जणांनी आता यूज पण केला असेल आणि तुम्हालाही माहीत असेल. सर बेस्ट शिकवतात, बेस्ट चॅनल आहे. तर त्यांची एक प्लेलिस्ट आहे BMCची, महाजनको, महाडिस्कॉम प्रिव्हियस पेपर्सची वगैरे. तर ती प्लेलिस्ट तुम्ही रेफर करू शकताय. त्यामध्ये बरेच AJच्या क्वेश्चन्स सरांनी दिलेले आहेत आणि ते तुम्ही यूज केलेत, ते तुम्ही MCQ सेशन्स केलेत तर तुमची बरीच रिव्हिजन होऊन जाईल किंवा अभ्यासही होऊन जाईल. एक्झामची बऱ्यापैकी तयारी होऊन जाईल. सो हे चॅनल तुम्ही रेफर करू शकता. दुसरं आहे तर स्ट्रॅटेजिक एज्युकेशन. तर स्ट्रॅटेजिक एज्युकेशनवर तुम्हाला बेस्ट काय मिळेल तर पॉवर सिस्टीमचा क्रॅश कोर्स. जर तुम्हाला फक्त पॉवर सिस्टीमवर फोकस करायचं असेल तर तुम्ही हा पॉवर सिस्टीमचा क्रॅश कोर्स करू शकताय, ज्यामधून तुम्हाला मॅक्झिमम MCQ तुमच्या पॉवर सिस्टीमचे सॉल्व्ह होतील. कारण मी स्वतः ते रेफर केलेलं आहे आणि मला त्याचा रिझल्ट चांगलेला आलेला आहे. सो आणि बाकीचे पण मॅमचा गायडन्स खूप छान असतो. सो तुम्ही स्ट्रॅटेजिक एज्युकेशन चॅनल फॉलो करायला काही हरकत नाही आहे. त्याच्यानंतर आहे तर हे मी नंतर सांगते. तर BTechnic इलेक्ट्रिकल हे चॅनलसुद्धा खूप छान आहे. सर स्वतः AE आहेत महाट्रान्सकोमध्ये आणि सरांनी सगळ्या सब्जेक्टचे, म्हणजे तुम्हाला जर ऑल सब्जेक्टचा थोडा अभ्यास करायचा असेल, पॉवर सिस्टीम, मशीन कंट्रोल सिस्टीम, इवन इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे सगळ्या सब्जेक्टचा थोडा अभ्यास करायचा असेल तर सरांची सध्याची जी प्लेलिस्ट सर घेत आहेत तर ती तुम्ही फॉलो करू शकता. नोट डाऊन करून ठेवा. BTechnic इलेक्ट्रिकल चॅनलवर तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे थोडे क्वेश्चन्स, ऑलमोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायला मिळतील. सो हे चॅनलसुद्धा तुम्ही रेफर करू शकताय. आणि अजून एक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQ. या सरांचे पण MCQ सेशन्स बेस्ट असतात. तुम्ही त्यांचे MCQ सेशन्स फॉलो करू शकताय किंवा त्यांचं रिझनिंग ॲप्टीसाठी कोचिफाय ॲप म्हणून आहे किंवा चॅनल आहे त्यांचं, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकताय. सरांची म्हणजे बघा, मी परत एकदा सांगते, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQ
या चॅनलची ते जे सर आहेत त्यांची टेस्ट सिरीजसुद्धा छान असते. मी स्वतः ITI इन्स्ट्रक्टरला फॉलो केलेली आहे आणि माझा बराच स्कोर चांगला आलेला त्यातून. सो त्यांची टेस्ट सिरीजसुद्धा छान असते आणि अमेय सरांचीसुद्धा टेस्ट सिरीज ऑफकोर्स चांगली आहे. सो या टेस्ट सिरीज किंवा मॉक टेस्ट तुम्ही त्यांच्या फॉलो करू शकताय, परचेस करू शकताय. आणि आता हे इम्पॉर्टंट राहिलं आहे इंजिनियर्स वाला चॅनल. तर इंजिनियर्स वाला चॅनलमध्ये तुम्हाला सर्च काय करायचं आहे, तर सुरेश सर 501 क्वेश्चन सिरीज. मी काय टाकलं आहे बघा इथं. सर्च करतानाच तुम्हाला असं सर्च करायचं आहे सुरेश सर 501 क्वेश्चन सिरीज. तुमचा जर काहीच अभ्यास झाला नसेल अजूनही तर तुम्ही ही प्लेलिस्टसुद्धा फॉलो करू शकताय. पण म्हणजे फक्त सुरेश सरांनी पॉवर सिस्टीमचे 501 क्वेश्चन्स घेतलेत असं नाही आहे, पण त्यांचे बाकीचे फॅकल्टीसुद्धा आहेत इंजिनियर्सवालाचे जे छान आहेत आणि त्यांनी सगळ्या सब्जेक्टचे मिळून काहीतरी 500 क्वेश्चन्स घेतलेत. तर इम्पॉर्टंट सुरेश सर खूप छान शिकवतात पॉवर सिस्टीम मशीन. सो पॉवर सिस्टीमसाठी चा जो क्रॅश कोर्स आहे त्यांचा MCQ सेशन्सचा तो तुम्ही फॉलो करू शकता. त्यातून तुमचे बरेच क्वेश्चन्स रिवाईज होतील. म्हणजे स्ट्रॅटेजिक एज्युकेशनच्या ज्या मॅम आहेत त्यांचा पॉवर सिस्टीमचा क्रॅश कोर्स आणि सुरेश सरांचे MCQ सेशन्स तुम्ही केलेत तर तुम्हाला बराच फायदा होऊन जाईल, बरीच रिव्हिजन होऊन जाईल. आणि बाकीचे जे फॅकल्टी आहेत इंजिनियर्सवालाचे त्यांचे MCQ सेशन्स जरी तुम्ही केले या सिरीजमधले असतील किंवा SSC 2023 2024 या सिरीजचे MCQ सेशन्स किंवा त्यांचे क्रॅश कोर्स जरी तुम्ही केलेत तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल, रिव्हिजन होईल तुमची. पण हे कधी डिपेंड आहे तुमच्या टाईम बेसनुसार तुम्ही ते ॲडजस्ट करा. फक्त अमेय सरांची तुम्ही प्लेलिस्ट करू शकताय किंवा BTechnic इलेक्ट्रिकल त्यांचीसुद्धा प्लेलिस्ट करू शकताय. आणि तुम्हाला जास्तच वेळ असेल तर तुम्ही सगळंच करू शकताय ॲज युअर टाईम बेस. सो हेच आज इम्पॉर्टंट होतं. तर आता आपण टेक्निकलबद्दल बघितलं. नॉन टेक्निकलबद्दल आता बघूया. तर नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी. तर मराठीसाठी तुम्ही कोचिफाय ॲप रेफर करू शकताय किंवा पोलीस भरतीचे जे सेशन्स असतात मराठीचे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. इतकं काय टफमध्ये येत नाही, तरी पण ग्रामरची थोडीफार तयारी करून जा. त्याच्यानंतर महत्त्वाचं जे आहे ते ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. तर ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही ब्लॅक मॅजिक मॅथ्स ही नवनीत सरांची जी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही जर व्यवस्थित केली तर तुमच्या ॲप्टीमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट होईल. आता लास्टच्या दिवसात पण तुम्ही थोडा वेळ देऊन जर केलं तर बरं होईल. आणि किंवा सरांचे टॉपिक वाईज म्हणजे टाईम अँड वर्कचे 10 क्वेश्चन्स, रेशन प्रपोर्शनचे 10 क्वेश्चन्स अशी एक प्लेलिस्ट आहे ती तुम्ही यूट्यूबला सर्च करा. ती जरी टॉपिक वाईज तुम्ही 10 क्वेश्चन केलेत तरी थोडीफार तुमची रिवाईज होऊन जाईल. त्याच्यानंतर 0 to Hero प्लेलिस्ट ही शंतनू शुक्ला सर आहेत अड्डा 247चेच, ते सुद्धा तुम्ही करू शकताय. हे झालं ॲप्टीबद्दल. आणि अजून बरेच टीचर्स फॅकल्टी आहेत जे ॲप्टीसाठी चांगले आहेत. आणि रिझनिंगसाठी म्हणाल तर सौरभ सिंग सर, तर त्यांचं तुम्ही रिझनिंगसाठी 0 to Hero प्लेलिस्ट तुम्ही रेफर करू शकताय. किंवा सोना मॅम पण आहेत, त्या पण छान शिकवतात रिझनिंग, त्यांचंही करू शकताय. त्याच्यानंतर शुभम श्रीवास्तव सर म्हणून आहेत रिझनिंगचे, ते पण छान घेतात. त्यांची डेली प्रॅक्टिस सेशन्स असतात म्हणजे मॉक टेस्ट असतात. प्रत्येक टॉपिकबद्दल थोडे क्वेश्चन्स असतात, ते सुद्धा तुम्ही डेली केले तर हळूहळू तुमची इम्प्रूव्हमेंट होईल. भले आत्ता स्टार्ट करा, ट्रान्सकोसाठी तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. पण अजून काही लेट नाही झालेलं, तुम्ही आत्ता म्हटलात तर आत्ता स्टार्ट करू शकताय. सो नॉन टेक्निकल व्यवस्थित करा. कधी नॉन टेक्निकल यावर सुद्धा सिलेक्शन डिपेंड असतं. आपले हायर वेटेज हे टेक्निकलला आहे तरीसुद्धा अर्धा 1 मार्काचा फरक हा आपल्याला नॉन टेक्निकल देऊ शकतो. सो हे सगळं व्यवस्थित करा तुम्ही. आणि आता महत्त्वाचं पॉईंट व्हिडिओमधला जो म्हणजे सगळ्यांना टफ वाटणारा, सगळ्यांना टेन्शन देणारा टॉपिक, पझल अँड सिटिंग अरेंजमेंट. तर ती कशी इम्प्रूव्ह करायची, तर मी इथं एक स्क्रीनशॉट दिलेला आहे बघा तुम्हाला. तुम्ही हे स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर हे जे सर आहेत यांचं नाव मी लिहून देते. तर सचिन मोदी. तर तुम्ही सर्चमध्ये काय टाकायचं आहे, सिटिंग पझल अँड सिटिंग अरेंजमेंट बाय सचिन मोदी. तर तुम्हाला अशा प्रकारची प्लेलिस्ट दिसेल.
तर या प्लेलिस्टमध्ये जवळजवळ 30-35 सेशन्स आहेत, पण यातले तुम्ही 15 सेशन्स जरी केले स्टार्टिंगचे तरी तुमची खूप इम्प्रूव्हमेंट होईल. म्हणजे 15 सेशनमध्ये तर तुम्ही प्रो होऊन जाल, पण पहिल्या 4-5 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. तर काय करायचं आहे, सरांनी जे क्वेश्चन्स आणि ते कसं सॉल्व केलेत हे तुम्हाला पहिल्यांदा स्वतः बघायचं आहे. म्हणजे क्वेश्चन दिल्यानंतर स्वतःला सॉल्व होते का बघा, नसेल तर सरांनी कसं सॉल्व केलं ते बघा, आणि तो सेशन झाल्यानंतर परत रिपीट तुम्हाला तेच क्वेश्चन्स त्या स्ट्रॅटेजी वापरून तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. म्हणजे तुमची रिव्हिजनही होईल आणि प्रॅक्टिसही होईल. आणि असं जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हा टॉपिक खूप टॉप लेवलचा प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्हाला परत भीतीसुद्धा वाटणार नाही. सो खूप छान प्लेलिस्ट आहे. मी सौरभ सिंग सरांची सुद्धा फॉलो केलेली आहे, तीसुद्धा चांगली प्लेलिस्ट आहे आणि ही प्लेलिस्टसुद्धा फॉलो केलेली आहे. आणि मला हे फॉलो केल्यानंतर बरीच इम्प्रूव्हमेंट दिसली माझ्या पझल अँड सेटिंग अरेंजमेंटमध्ये. सो ही मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. सो आता इतक्या इम्पॉर्टंट गोष्टी कदाचित इतक्या डीपमध्ये तुम्हाला कधीच कुणी सांगितलं नसेल की तुम्ही हे चॅनल करा, किंवा मी जे रेफर केलं स्वतःचा अभ्यास मी शेअर करते, कदाचित इतकं डीपमध्ये तुम्हाला कुणीच सांगितलं नसेल आत्तापर्यंत. सो तुम्हाला एक लाईक तर या व्हिडिओसाठी द्यावंच लागेल आणि कमेंट्स करूनसुद्धा सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि ज्यावेळी तुम्ही ही प्लेलिस्ट तुम्ही ट्राय कराल, अभ्यास कराल, त्यावेळी तुमच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली हे सांगायलासुद्धा विसरू नका. आणि मी आता टेक्निकल नॉन टेक्निकलचे बरेच चॅनल्स रेफर केले. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठले बेस्ट चॅनल्स असतील तर तेही शेअर करायला विसरू नका. कारण आपलं नॉलेज दुसऱ्यांशी शेअर केल्याने आपलं नॉलेज वाढतच असतं, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असते. सो शेअर करायला विसरू नका आणि अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. कदाचित परत ही एक्झाम किती दिवसांनी येईल माहीत नाही, आणि परत त्याच्यावर आणि गेटचा क्रायटेरिया. सो आलेली संधी सोडू नका, अभ्यास करत राहा. अजून काही तुमचे डाऊट्स असतील एक्झाम प्रिपरेशनबद्दल तर तेही सांगा, त्याच्यावरही मी व्हिडिओ नक्की बनवेन. ओके, बाय. थँक्यू सो मच.